कडूंनी शरद पवारांची भेट घेतली। ही भेट बार्गेनिंग करण्यासाठी घेतल्याचं दिसून येत आहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे। बच्चू कडूंनी मतदारसंघाचा विकास केला नाही, शेतकऱ्यांचे कोणतेच प्रकल्प मार्गी लावले नाहीत। मात्र निवडणुकीला महिनाभर उरलेला असताना मुख्यमंत्र्यांनी कडू यांना बरीच मदत केली। मात्र कडू यांनी पाठीत खंजीर खुपसल्याची टीका देखील राणा यांनी केली आहे। माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यातील बंडरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आहेत। आपण रवी राणा यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भाऊ, बच्चू कडू यांनी आज शरद पवारांची भेट घेतली, काल आक्रोश मोर्चा काढला, तुम्ही कसं पाहता याच्याकडे? शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहे, अनेक लोक त्यांना भेटायला जातात, पण मला असं वाटते की इलेक्शनच्या तोंडावर बच्चू कडूंनी जी भेट घेतली, नेहमीप्रमाणे कुठेतरी बार्गेनिंग करणे, कुठेतरी आपल्या पदरामध्ये काही मिळवणे। 33 महिन्याच्या सरकारमध्ये 13 खात्याचे मंत्री बच्चू कडू होते। 13 खाते त्यांच्या होते, कामगारी होतं, जलसंधारणी होतं, शिक्षण होतं, अनेक असे खाते होते। पण त्यांनी या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये जलसंधारणाचं कोणतं काम केलं? कामगाराला कोणता न्याय दिला? फिनले मिलचे कामगार आंदोलन करत होते तेव्हा ते मंत्री होते, कुठल्या प्रकारच्या त्यांनी फिनले मिलच्या संदर्भात किंवा अधिक रोजगारासंदर्भात कोणता प्रयत्न केला? आज तिथे शेतकऱ्यांच्या विषयावर ते मांडतात। आज पूर्ण अचलपूर मतदारसंघामध्ये संत्रा बागीत शेतकरी परेशान आहे। कुठला संत्रा प्रकल्प आणला? सोयाबीन कापूसचे शेतकरी परिस्थिती खराब आहे, त्यांच्यासाठी काही केलं? आज मला हे समजत नाही की 1 महिना इलेक्शनला राहिलेला आहे, एकनाथजी शिंदेंनी त्यांना काय नाही दिलं? त्यांचे वैयक्तिक किती कामं केले? उद्धव ठाकरेंना सोडून आल्यानंतर त्यांनी काय मिळवलं? एकनाथजी शिंदेसोबत वैयक्तिक काय डील झालं? हे वेळोवेळी सगळं बाहेर येणारच आहे। तर हे सगळं करताना सरकारमध्ये राहून सरकारकडनं त्यांनी का काम करून घेतलं नाही? आता इलेक्शनच्या तोंडावर आदरणीय शरद पवार साहेबांना भेटणे, मुख्यमंत्र्यांना समुद्रात बुडून टाकू अशा प्रकारचं वक्तव्य करणे, महायुतीच्या विरोधात बोलणे, मला असं वाटते कटप्पाची भूमिका बच्चू कडू घेत आहे। कटप्पासारखी पाठीत खंजीर खुपसण्याची भूमिका ही बच्चू कडूची नेहमी राहिली आहे। ते औरंगाबादच्या या रॅलीमध्ये सुद्धा दिसली। स्वतःच्या मतदारसंघामध्ये, लोकसभेमध्ये ज्या गावात त्यांचा जन्म झाला तिथं डिपॉझिट जप्त आहे। पहिले मला असं वाटतं की आपलं घर मजबूत केलं पाहिजे, आपल्या घरचा शेतकरी, शेतमजूर, कामगार, आदिवासी, सर्वसामान्य जनता याला न्याय दिला पाहिजे। आणि संभाजीनगरमध्ये जाऊन तुम्ही फक्त काय करताय? ड्रामा करताय। तो ड्रामा 2-3 घंटे बरा वाटते, पण या ड्राम्यामुळं कुठं महाराष्ट्राचं भलं होणार नाही आहे। भलं करण्यासाठी सरकारमध्ये, पॉवरमध्ये असल्यानंतर त्या लोकांना न्याय दिला पाहिजे, त्यांचे कामं केले पाहिजे, ते असते न्याय देण्याची भूमिका। नवी दिल्लीमध्ये घोटाळेबाज व्यक्तीसोबत संजय राऊत यांनी ठाकरेंची